नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. आता लाडक्या बहिणी अशा आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा लाभ आले नाही आहे, त्यांना पात्र करण्यासाठी शासन कधी विचारात घेत आहे याच्याकडेच लक्ष लागून आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब, ज्या ऑलरेडी पात्र आहेत, ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला आहे, आता अशा बहिणी आहेत त्या जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात प्रतीक्षेत आहेत. पण लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा, लक्षात घ्या की यापूर्वी तुम्हाला माहितीच होतं की सगळ्यात प्रथम मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतात आणि त्याच्यानंतर लाभ वितरित केला जातो. पण या 2 हप्त्यांच्या वितरणावेळी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा झाली नाही आहे आणि जी-आर तर आलाच नव्हता. विदाऊट जी-आर आहे शासनामार्फत लाभ वितरण केलेलं आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. पण लक्षात घ्या, जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा तर मुळात झालीच नाही आहे आणि सध्या जानेवारी हप्त्यापेक्षा अनेक पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्या पात्र असून देखील ई-के-वाय-सीच्या कारणांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ त्यांना आले नाही आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता तर वितरित पुढच्या महिन्यामध्येच होणार आहे, कारण का अजून तरी या संदर्भात कोणतीच वाच्यता नाही आहे. पण सध्या तरी अशा मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत ज्यांना, लक्षात घ्या की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ आले नाही आहे, त्यांचा पहिला विचार व्हावा आणि त्याच्यानंतरच इतर लाडक्या बहिणींनी या संदर्भात माहिती विचारावी. तर लक्षात घ्या, शासन या संदर्भात कटिबद्ध आहे, कारण का लाडक्या बहिणींचं हे शासन आहे. लवकरच यांच्या संदर्भात जी काही के-वाय-सी असेल किंवा लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणी आहे, ती प्रोसेस सुरू केली जाणार आहे. आपण या संदर्भात प्रॉपर माहिती घेतच आहोत. माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तुर्तास कोणतीच अपडेट नाही आहे. ई-के-वाय-सी संदर्भातल्या ज्या याद्या आहेत, लवकरच संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे येतील आणि त्याच्यानंतरच ही कार्यवाही केली जाणार आहे. जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात सध्या घोषणा नाही. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.